बापू साहेब काय सांगाल आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रांजणगाव कारेगाव गटामध्ये तीनही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. आपण शिवसेनेच्या वतीने त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला होता, तर त्या संदर्भात काय सांगाल? ह्या इलेक्शन फार अटीतटीची होती. समोरचे उमेदवार दिग्गज होते, सत्तेचा दुरुपयोग करत होते. कुठल्याही म्हणजे मतदार असेल त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना दमदाटी करणे. तुम्हाला तर पूर्ण रांजणगावची पार्श्वभूमी माहिती आहे. मग ह्या ठिकाणी रांजणगावात जी दडपशाही चालू असते कायमची, ह्या दडपशाहीला आळा घालण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्याच पद्धतीने त्यांना तिन्ही उमेदवार आम्ही निवडून आणले. गेले 2 ते 3 दिवस या ठिकाणी विरोधकाकडून दप्पा या नावाचं स्टेटस फिरत होतं. धप्पा वगैरे काय नाही, त्यांना महागणपतीने शेवटचा धक्का दिलाय आणि त्यांना गावाच्या बाहेर पाठवलेले आहे. आता आपण परिस्थिती पाहिली होती. सर्वसाधारण जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली होती. या ठिकाणी नेते मोठे मोठे पुढारी जरी नसतील तर सर्वसाधारण जनतेने ही निवडणूक हातात घेतली असल्या कारणानं आपण पाहिलेले समोरचे उमेदवार पहिल्यापासूनच सर्वांना फसवत आलेले, खोट्या शपथ घेत आलेले आहे महागणपतीच्या. आणि त्यांनी सांगितलेलं होतं हे मोराव गोसाव्याचं गाव आहे, या ठिकाणी करायचं आणि याच ठिकाणी फेडायचं. मग ती परिस्थिती महागणपतीने त्यांना फेडायची वेळ आणलेली आहे.